नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झाली. प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. दिनांक 5 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 18 मधील प्रचार कार्यालयाचं विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून उद्घाटन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 18 मध्ये शरद चिंतामण मोरे, ज्योती अरुण माळवे, सुशीला बाजीराव बोराडे आणि विशाल उत्तम संगमनेरे हे अधिकृत उमेदवार आहेत. यावेळी विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, जगन तात्या बोराडे, मंदाताई फड, राहुल बेरड, राजाभाऊ बोराडे, अरुण माळवे आदी मान्यवर उपस्थित होते. पक्षाचे अधिकृत उमेदवार विशाल उत्तम संगमनेरे हे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. अनेक नगरांमध्ये मंदिरे उभारली आहे. रस्ते, पाणी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभागात अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे लावले आहेत. तर विद्यमान नगरसेवक शरद मोरे यांनीही प्रभागात विविध विकास कामे केली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. महिला उमेदवारांमध्ये ज्योती अरुण माळवे या आपल्या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून शेकडो गरजूवंतांना वेळोवेळी मदत करत असतात. कोविड काळात शिरीष मेडिकलच्या माध्यमातून त्यांनी शेकडो रुग्णांना निस्वार्थपणे मदत केली. तर सुशीला बाजीराव बोराडे यांना समाजसेवेचा मोठा वारसा आहे. राजाभाऊ बोराडे हे प्रभागातील एक नावाजलेले समाजसेवक म्हणून ओळखले जातात. कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतानं विजय करा असं आवाहन यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलंय. सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. अधिकृत उमेदवार ज्योतिताई माळवे, सुशीलाताई बोराडे, आमचे शरद मोरे सर आणि विशालांना संगमनेरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते झाले. 5 वर्ष त्यांनी सातत्याने विशालांनी आणि मोरे सरांनी जे काम केले, नगरसेवक म्हणून जनतेसाठी जे त्यांनी रामराम राबले, त्याचा रिझल्ट, जनतेचा विश्वास येत्या 15 तारखेला मतरूपी आशीर्वाद त्यांना नक्कीच मिळतील. आणि जेल रोडला जे त्यांनी कामं केलेत, खरं तर आमदार निधीतून मी पण जेल रोडला बरेचसे कामं केलेत. बरेचसे विकास कामं हे आता काम चालू आहे किंवा काही विकास कामं आम्ही लोकार्पणसुद्धा केलेत. परंतु विशालांना आणि या सगळ्या पॅनलचं वैशिष्ट्य असं आहे की जनतेसाठी सतत 24 तास उपलब्ध राहणारे असे आमचे उमेदवार आहे. आणि आजचं जे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता येत्या 16 तारखेला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण पॅनल या प्रभागात निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. दुसरे उमेदवार ब गटातील आमच्या भगिनी सौ ज्योतिताई अरुण माळवे, तसेच आमच्या भाऊजाई सुशीलाताई बाजीराव बोराडे, पुढे ताई, तसेच आमचे बंधू विशाल उत्तमराव संगमनेरे. या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की या प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाऊनी जी शेती पिकवली आहे, कारण मी शेतकरी शेतीचं उदाहरण देतो. भाऊनी जी शेतीची मेहनत करून ठेवली आणि तुम्हाला आता फक्त त्या ठिकाणी उत्पन्न घ्यायचंय. खरोखर ही शेती सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी भाऊने मशागत करून ठेवलेली आहे. आणि खरोखर सर्व मतदार भाऊने जे या ठिकाणी उमेदवार दिलेले यांना प्रचंड मताने 15 तारखेला आपण मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचा आहे. मी इच्छुक उमेदवार होते, पण पक्षाची काय आखणी असेल त्यामुळे मी तो मान्य केला आणि आज या स्टेजवर त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिले. त्यांना सगळ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करावं. नवीन आहे तर मला वाटतं मी त्यांच्याकडून हक्काने काम करून घेईल. विशाल दादाशी मी सकाळीच बोलले, महिलांबरोबर जेव्हा मीटिंग घेताना विशाल भाऊ मागच्या वेळेस कदाचित मी तुमच्याशी बोलले नसेल, पण यावेळेस हक्काने तुमच्याकडून काम करून घेणार आहे. ज्योतिताई ऍक्टिव्ह आहेत, माहिती नसेल तर मी नक्कीच त्यांच्याकडून काम करून घेणार आहे. आणि आपल्या मावशी त्यांना तर मी नक्कीच बरोबर घेणार आहे.
मोरे सरांना खूप हुशार आहे. मोरे सरही नक्की काम करतील आणि यावेळेस जे काही कामं राहिले असतील ते अगदी कोणतंही काम बाकी राहणार नाही असं मला आश्वासन म्हणण्यापेक्षा मुलांपासून मोठे सगळे असा हा मोठा परिवार आहे आणि ते आपलं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात. आणि शिरीष मेडिकल म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतो अरुण शेठला इथे. मला तर वाटतं छत्रपती चौकात पहिलं मेडिकल यांचंच होतं ना, हा म्हणजे आजारी पडल्यावर पहिले यांच्याकडेच पूर्वी जायला लागायचं. त्यामुळे ते देखील आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. तर असा एक चांगला पॅनल आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने दिलेला आहे की ज्यांना जरी आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीला मानणारा असलो, आपल्याला सिंहस्थाच्या माध्यमातून चांगले कामं शहरामध्ये करून घ्यायचे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी सारखं नेतृत्व केंद्रापासून राज्यापर्यंत आहे आणि आपल्याला एक संधी असते 12 वर्षामध्ये नाशिक शहराला. म्हणजे पुणे जानेवारीला ज्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, आपल्या प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज होतो आहे. आणि आज आपलं जे पंचक गाव आहे, या पंचक गावातील ग्रामदैवत मारुती मंदिर येथून आपण आजच्या प्रचाराचा श्रीफळ अर्पण करून सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवातच अशा प्रकारे झाली की ही प्रचाराची सुरुवात एका नंतर विजयी रॅली असं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे चांगली एक सुरुवात आज झालेली आहे. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक या नगरीचे माजी आमदार, माजी महापौर बाळासाहेबजी सानपसाहेब, आमचे बंधू ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं असे अजितदादा बने, आमचे दुसरे बंधू शंकरनाना बोराडे, जगनतात्या बोराडे, आत्ता स्टेजवर ज्यांचं आगमन झालं असे ॲडव्होकेट सानपसाहेब, शांतारामजी घंटे, शिवाजीराव बोराडे, डॉक्टर मधुकरजी माळवे, भगवानजी लोळगे, शत्रुघ्न कांगणे, बापू सातपुते, आमचे लहान बंधू युवा मोर्चा अध्यक्ष शंतनुजी निसाळ, मंदताई फड. खरं तर अजितदादांनी एवढं सगळं सांगितलं की आम्हाला बोलण्यासारखं काही ठेवलं नाही. आणि मला माहिती की आपण 2-3 तासापासून रॅली करत होता, पायपीट करत होता. 4-4:30 पासून जे चालायला सुरुवात केली ती आत्तापर्यंत आमच्या माय माऊलींनी सगळ्यांनी, लाडक्या बहिणींनी या 4 उमेदवारांसाठी आज पदयात्रा केली आहे. आणि त्याच्यामुळे एवढं सगळं कष्ट करूनही एवढ्या वेळ बसणं म्हणजे उमेदवाराचा विजय हा निश्चित असतो. कारण समोरची गर्दी आणि गर्दीचा प्रतिसाद यावर उमेदवारांची निवडणूक ही अवलंबून असते. आणि आज जेव्हा मी बघतो तेव्हा जेल रोडमध्ये सर्वात सक्षम पॅनल जर म्हटलं तर प्रभाग 18चं आपलं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे. आणि त्याच्यात या पॅनलला अजितदादांसारख्या एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य म्हणा, हे सहकार्य आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की जेव्हा मी आणि सानपसाहेब दोघंजण बसलो होतो गिरीशभाऊंकडे, तेव्हा प्रत्येक नावावर चर्चा झाली आणि गिरीशभाऊंनी सांगितलं सर्वे आला होता. आणि सर्वेमध्ये या जेल रोडमध्ये सगळ्यात चांगला सर्वे हा विशाल अण्णांचा होता. आता मला एक सांगा, जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहे तर विरोधकांनी काही जरी म्हटलं तर त्याला काही फरक पडतो का? कारण काही लोक म्हणतात हे जागेवर नसता, हे बाहेर फिरता, इकडे फिरता, तिकडे फिरता. परंतु जर बघितलं तर 4 वर्ष झाले आज नगरसेवक पदावर ते नाही आहेत. परंतु त्या मानाने जर बघितलं तर नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त कामं जर केले असतील कोणी तर ते विशाल अण्णांनी आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जे कामं झालेत, आमचे लहान बंधू राहुल बेरडे ते सगळीकडे फिरता, सुनील फिरतो, अण्णा फिरता, आमच्या मातोश्री फिरता, सगळीकडे ते फिरतात. आणि पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हे जनसेवेसाठी असतं. आणि जसं सर म्हटले की प्रत्येकाची दानत असते, एक छोटं उदाहरण देईल. मी आता मागच्या महिन्यात विठ्ठल मंदिराचं 1.5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांची मिरवणूक होती. मिरवणुकीला काही पैसे कमी पडले आणि
हे सगळे लोक वैतागले. एका समोरच्या उमेदवारांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की मी पैसे देतो, मी सगळं करून देतो, आणि ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही पैसे नाही आहे. आणि मग ज्याला कोणी नाही त्याचं कोण असतं, त्याचे विशाल अण्णा असतात. ते सगळे आले अण्णाकडे. अण्णांनी माझ्या समोर एक मिनिट विचार केला नाही, आणि जे पाहिजे ते भरभरून अजून घेऊन जाणे, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा. असा लोकप्रतिनिधी मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे. कारण मी बघतो, दवाखाना असो, एखाद्याचं शाळेचं फी असो किंवा कुठल्याही अडीअडचण असो, मोकळ्या हाताने कुटुंबाच्या वैयक्तिक लोकांच्या मदतीसाठी धावणारा जो थोडेफार जनसेवक आहेत त्याच्यात अण्णाचा नंबर आहे. कारण निधी सगळेच देतात, कामं सगळेच करतात, परंतु हे माझं कुटुंब आहे, माझा प्रभाग म्हणजे माझं संपूर्ण घर आहे, आणि या घरातल्या एकाही सदस्याला मी कधी अडचणीत येऊ देणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून काम करणारा जो व्यक्ती आहे तो म्हणजे विशाल अण्णा आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांची प्रश्नाची जाण असणारा आपला अण्णा, आणि त्याच्यामुळे त्यांना शरद मोरे सरांसारखा इथे एक चांगला साथ मिळाली. त्यांना सर संघाच्या मुशीत वाढलेत. अतिशय चांगलं उमदं व्यक्तिमत्व, कधी कोणाला वाकडं बोलत नाही, कधी कोणाला नावं ठेवत नाही, आणि जेवढं जास्त काम करता येईल तेवढं जास्त काम करून लोकांमध्ये जास्तीत जास्त फिरून जनसंपर्क हा मोठा करण्यावर सरांचा कायम भर असतो. आणि मागच्याच आपण बघितलं, प्रचंड दादागिरी झाली, सरांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करून टाकलं, परंतु लोकांचं पण एवढं प्रेम होतं की घरात बसल्या बसल्या सरांना प्रचंड मताने निवडून दिलं. कारण हा भारतीय जनता पक्षावर, मोदीजींवर, देवेंद्रजींवर आणि सरांच्या व्यक्तिमत्वावरचा विश्वास हा जो लोकांनी 5 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी दाखवला होता, तो विश्वास पुन्हा सगळी आपली जनता दाखवेल हा मला नक्कीच यावेळेस विश्वास वाटतो. आपल्या शिरीष मेडिकलच्या माध्यमातून माळवे कुटुंब जे आहे ते अनेक वर्षापासून जेलरोडमध्ये गोरगरिबांच्या संपर्कात राहतात. मी कायम निवडणुकीच्या दरम्यान किंवा जेव्हा जेव्हा प्रचाराला फिरायचो तेव्हा त्यांच्या मेडिकलवर गप्पा मारत बसायचो, आणि जेव्हा तिथे बघायचो तेव्हा प्रत्येक माणसाशी आपुलकीनं बोलणं हा आमचा व्यवसाय नाही, ते आमचं कर्म आहे. लोकांना मदत करणं हा आमचा धर्म आहे. या दृष्टिकोनातून काम करणारं हे कुटुंब आहे. घरात सगळे अधिकारी आहेत, मोठे मोठे उच्चपदस्थ आहेत. जवळपास 6 फॅमिलीज इथे राहतात वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रभागात, आणि सोनार समाजाचं मोठं नेतृत्व ते करतात. परंतु समाज सोडूनही जे काही त्यांचे ऋणानुबंध आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाचं काम करतात, अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षासाठी वाहून घेतलेलं असं हे कुटुंब आहे. आणि त्याला पक्षाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबात आज आपण उमेदवारी दिली आहे. आमचे राजू बोराडे आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत सुशीलाताई, त्यांना आपण इथे उमेदवारी दिली आहे. खरं तर युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राजाभाऊने अतिशय चांगलं काम काही वर्षापूर्वी केलं होतं, आणि बोराडेंमध्ये सुशीलाताईंचंही नातं मोठं आहे. राजाभाऊचं काम इथे चांगलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे काही तरुणांची फळी आहे त्या तरुणांमध्ये आज अग्रेसर नाव असलेलं जे नाव आहे ते राजाभाऊ बोराडे असेल, आमच्या कृष्णा असेल, अमोल असेल, हे आज चांगलं काम इथे बोराडेंच्या परिवारातून भारतीय जनता पक्षाचं करतायत. आणि त्याच्यामुळे आज जे 4 उमेदवार आहेत या 4ही उमेदवारांचं जनसंपर्क बघता, त्यांची जनतेशी नाळ जुडलेली बघता आज हे पॅनल निवडून येण्यात कुठली अडचण येणार नाही असा मला विश्वास आहे. कारण